आजी काय आहे निलांबरी? अरे सोन्या चांदीची काय कमी आहे आपल्याला? हे ना, माझ्या नातवानं एक खूप मोठी चूक चूक नाही, जो गुन्हा केला होता ना तो आज मला सुधारायचा आहे. निलांबरी, माझ्या नातवानं हिच्या गळ्यात एक सौभाग्याचा दागिना घातला होता, तो काढून घे. हे मंगळसूत्र तिच्या गळ्यातून काढून घे. आणि कसं आहे ना, शेवटी अगदी कसं वाजत गाजत पाठवण होईल हिची. काय हो आजी. अख्ख्या सासवड मध्ये एकच ठाण्यावाद, आपला भाऊ सिद्धिराज. अरे ते सगळं सोड, मला सांग भावना कुठे आहे? तिला नाही आणलं तुम्ही? अरे तुझ्या पप्पांनी सांगितलं अगोदर सिद्धूला घेऊन या, तोपर्यंत तिथे जय्यत तयारी करणार आहे तुझ्या स्वागताची. हे भाऊ, तू आता वेळ नको काढूसा. तिकडे वहिनीनं स्वागताची तयारी करून वाट बघत असेल तुझी. चल निघाला हवं. खरंच यार, माझा ना विश्वासच बसत नाही यार. म्हणजे आज मी माझ्या बायकोला, माझ्या भावनाला भेटणार आहे. घरी जाऊन तिचा हात माझ्या हातात धरून तिचे भरपूर आभार मानणार आहे. आणि तिच्यासारखी लाईफ पार्टनर मला मिळाले ना, याचं कौतुक सुद्धा खूप करणार आहे मी. खरं आहे सिद्धू, आज असं वाटतंय तो दिवस पुन्हा आलाय, ज्या दिवशी भावना मॅडमना भेटण्यासाठी तू तडपडत होतास. त्या तुला हो म्हणतील म्हणून. खरंच यार, म्हणजे भावनाकडे बघितलं ना की मला असं वाटतं की पावसाळा नसताना सुद्धा पाऊस पडतोय. आणि मला नेहमी वाटतं की मी हवेत तरंगतो असा आरामात. आणि जेव्हा जेव्हा ती माझ्या दिशेने चालत येते ना, तेव्हा असं वाटतं की नवी नवरीच येते यार. आणि माझ्या कानात बस 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 बस. आपण घरी पटकन निघूया, भावना वाट बघायला असेल माझी. अरे चला चला. थांब ना भाऊ. काय थांबता? ए बघ. अरे नीट तरी घाल. छान वाटतंय ना भावना? येतोय मी तुझ्या जवळ कायमचा. चला.
भ्रामरी अगं बघतेस काय? घे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र. ए चल मंगळसूत्र दे. देणार नाही. मंगळसूत्र दे. देणार नाही. मंगळसूत्र दे. देणार नाही मी. हे सोड हात. हात सोड. मंगळसूत्र दे इकडं. मी देणार नाही. कुठल्याही स्त्रीसाठी तिच्या सौभाग्य अलंकारापेक्षा दुसरं महत्वाचं काहीही नसतं. हे सोड. मग काय बघत राहिलेस तू? घे तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून. घे. सोड. सोड मंगळसूत्र दे. मंगळसूत्र सोड ते. सोड. सोड. काय बघत राहिलीस? घे काढून. आजी ते व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा.